आज आपण बघणार आहोत करटुल्याची भाजी। ही भाजी युजुअली पावसाळ्यात मिळते आणि खूप सुंदर लागते। करटुल्याच्या भाजीकरता लागणारं करटुलं हे असं दिसतं। आता आपण वळूया भाजीच्या साहित्याकडे। साहित्य: मोहरी, हिंग, हळद, करटुले चिरून घेतलेत गोल, तिखट, मीठ, तेल, नारळ खोवलेला। आता आपण पॅन घेतला आहे, त्यात तेल गरम करत टाकले। त्यात आपण फोडणी करण्यासाठी मोहरी, हिंग आणि हळद घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण ते जरासं मिक्स करायचे। आता आपण ह्यात करटुल्या घालून घ्यायचे, ज्याचे आपण गोल काप केलेले। आपण थोडंसं परतून घेणार आहोत त्याला। आता त्यात आपण तिखट घालतोय। तिखट घालून आपण त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं त्याला परतून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर ठेवला गॅस आणि आपण परतून घेतो याला। हे जे काय आता आपण ढवळून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं, त्यामध्ये आता आपण थोडासा खोवलेला नारळ घालणार आहोत। ह्या भाजीसाठी जरा नारळ जास्त असेल तर ती भाजी चांगली लागते, खमंग एकदम। आपण नारळ घातलेला आहे। आता आपण ते ढवळून घेऊयात पूर्ण। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला, की सगळा नारळ पूर्ण करटुल्यांच्या कापट्यांना लागला पाहिजे। ही आता व्यवस्थित परतून झाली आपली भाजी। आता ह्यात आपण जरासं मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालतोय आपण। मीठ घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा ती भाजी व्यवस्थित परतून घ्यायची। ही करटुल्यांची भाजी अतिशय सुंदर लागते, पौष्टिक आहे आणि ही फक्त पावसाळ्यातच मिळते भाजी। अगदी सोपी भाजी आहे, खूप कमी इन्ग्रेडियंट्स वापरून ही भाजी तयार केलेली आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ही भाजी आता आपली रेडी। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। नुस्ती खादाडीला नक्की सबस्क्राईब करा।